आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिकेनं थकीत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी शहरातील सर्व 10 झोनमध्ये 20 ऑगस्टपासून धडक मोहीम सुरू केली असून ही मोहीम 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या मोहिमेसाठी 400 कर्मचारी तैनात करण्यात आले असून 1000 कोटी रुपये थकीत मालमत्ता कर वसुली करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी मनपानं 1,77 लाख रुपयांची वसुली केली. व्यावसायिक संमिश्र वापर, अनिवासी मालमत्ता तसंच मोकळ्या भूखंडावरील थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्यात येत आहे. जलसंधारण आणि पाणी प्रश्नाप्रती अधिकाधिक जनजागृती व्हावी या उद्देशानं माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीचं औचित्य साधून आयोजित वॉक फॉर वॉटर या उपक्रमाला युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मृदा आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं नागपुरात आयोजित वॉकेथॉनचा शुभारंभ आमदार चरणसिंह ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी जलसाक्षरता ही काळाची गरज असून पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा आणि देश समृद्ध करा असा संदेश आमदार ठाकूर यांनी उपस्थितांना दिला. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील टप्प्यातील सर्व कामं निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी निवडणूक यंत्रणेला दिले आहेत. नागपूरमध्ये सदर इथल्या नियोजन भवनात आज या संदर्भात पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांची आढावा बैठक घेण्यात आली. गोंदिया तालुका एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची बैठक आमदार विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासोबतच माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान लोकसहभागातून राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आरोग्य यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून नागरिकांना गुणात्मक आरोग्य सेवा द्यावी तसंच तंबाखूमुक्ती आणि व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करण्याचं आवाहनही करण्यात आलं. मध्य रेल्वेच्या पुणे विभागामार्फत रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी यार्डच्या सुधारणेचं काम होणार आहे. यासाठी 9 तासांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. यामुळे नागपूर आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या काही गाड्यांच्या सेवेवर परिणाम होईल. 22 ऑगस्ट रोजी प्रवास करणारी गाडी क्रमांक 12136 नागपूर पुणे एक्सप्रेस पुणे स्थानकाऐवजी हडपसर स्थानकावरच थांबवली जाईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.